नमस्कार, मी डॉक्टर अनिता नगले. वेलकम टू माय चॅनेल आयुर्वेदिक किचन रेमेडीज. या व्हिडिओमध्ये केस गळणे तसेच अकाली केस पिकणे यावरील आयुर्वेदिक औषधी तेले व आहार आपण बघूया. हल्ली तरुण वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवते. काही शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचेही केस पांढरे होऊ लागलेत. केस गळण्याची अनेक कारणे आहेत. थायरॉईड ग्रंथींच्या स्रावात असंतुलन, हॉर्मोनल इम्बॅलन्स, वायू प्रदूषण, कुपोषण म्हणजेच योग्य आहार न घेतल्याने जीवनसत्वे व खनिज द्रव्ये म्हणजेच व्हिटॅमिन्स व मिनरल्स यांची शरीरात कमतरता होणे, बोरवेलच्या पाण्याने तसेच क्षारयुक्त पाण्याने केस धुणे, अतिप्रमाणात खारट व आंबट पदार्थ खाणे, शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे वगैरे. तसेच वार्धक्यामुळे केस पिकणे हे नैसर्गिक आहे. काही वेळा अनुवंशिकतेमुळेही तरुण वयात केस पांढरे होतात. केस गळणे व पांढरे होणे यांचे नक्की काय कारणे हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने जाणून घेऊन त्यावर योग्य ते औषधोपचार करावेत. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी म्हणजेच केस गळणे, केस पांढरे होणे हे कमी होऊन केसांची वाढ होण्यास व केस मृदू मुलायम होण्यासाठी पुढील प्रमाणे आहार घ्यावा. ज्वारी व नाचणीची भाकरी रोज खावी. पालक, शेपू, तांदूळजा, चवळी या हिरव्या पालेभाज्या भाकरीबरोबर नेहमी खाव्यात. तसेच फरसबी, गाजर, रताळे पीठ, सोयाबीन, राजमा यांचा आहारात समावेश करावा. या भाज्या व कडधान्यांमुळे शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता दूर होते. केस गळणे व पिकणे यावर नियंत्रण येते. मनुका, बदाम, पिस्ते, जर्दाळू, अक्रोड, चेरी, स्ट्रॉबेरी, संत्रे, सफरचंद, केळे ही फळे खावीत. मूग, मसूर व उडीद डाळीचे पदार्थ खावे. देशी गाईचे दूध व तूप रोज आहारात असावे. नारळाचे दूध म्हणजे कोकोनट मिल्क आठवड्यातून 3 वेळा अर्धा कप या प्रमाणात प्यावे. मांसाहारी लोकांनी 1 अंडे रोज खावे. सुरमई, बांगडा, पापलेट, रावस वगैरे मासे आठवड्यातून 2 वेळा खावेत. चिकन सूप व चिकन करी आठवड्यातून 1 वेळा खावी. या सर्व आहारामुळे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे, केस रुक्ष होणे या केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. नारळाचे दूध केसांना लावून नंतर शिकेकाईने केस धुवावेत. म्हणजे केस मृदू मुलायम होतात. आता या केसांच्या रोगांवर कोणती आयुर्वेदिक तेले गुणकारी आहेत ते बघूया. जास्वंदीच्या फुलांचे तेल नियमितपणे केसांना लावावे. यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. वटजटादी तेल, माक्याचे म्हणजेच भृंगराज तेल केसांना लावल्याने केस गळणे कमी होते. तसेच केसातील कोंडा निघून जातो. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनेलवर मी टक्कलपणे यावर सोपे उपाय याबद्दलचा एक व्हिडिओ पूर्वीच अपलोड केला आहे. आपण सर्वांनी तो व्हिडिओ जरूर पहा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर इट. ऑल्सो सबस्क्राईब माय चॅनल आयुर्वेदिक किचन रेमेडीज. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः.